Let me share the screen and showcase to you. Arun Chavan, Jayavardhan Patil. Good. Yes, sir. I think it's better to start the session. Yeah, Rishikesh. Good energy. Yeah, Arun Chavan has joined now. I think we are going to start our session. Make me solopreneur. Yeah, thank you for joining this session. First, I will clap to all of you. Yeah, this is good energy. आम्ही तुमच्यासाठी क्लॅप करतो आणि ज्या लोकांनी मित्रांना सांगितले, ज्या लोकांनी इतर लोकांना जॉईन केले, त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण हा जो मार्ग आहे, हा जो पाथ आहे, मेक मी सोलोप्रेन्योर, दिस इज अ व्हेरी राईट पाथ फॉर युअर होल लाईफ. इट्स अ व्हेरी राईट पाथ फॉर स्किलिंग यू इन टू मेक युअर माइंड टू बी हेल्दी, टू मेक युअर बॉडी टू बी हेल्दी. तर हा प्लॅटफॉर्म मित्रांनो कसा मला सुचला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मेक मी सोलोप्रेन्योर हा जो प्लॅटफॉर्म आहे अतिशय महत्वाचा आहे, की याच्यामध्ये आज आपण बघतो की बरेचसे युथ आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतोय की जे कोरोना काळ आहे याच्यामध्ये बरीच लोक फ्रस्ट्रेट झालेले आहेत. बरेच लोक फ्रस्ट्रेट झाल्यामुळं प्रॉब्लेम काय येतो की फ्रस्ट्रेशन मध्ये आपण आपल्या माइंडकडे लक्ष देत नाही, आपल्या बॉडीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. त्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म आहे मेक मी सोलोप्रेन्योर हा अतिशय महत्वाचा आहे अशा लोकांसाठी ज्यांना स्वतःचं माइंड आणि स्वतःची बॉडी चांगल्या पद्धतीने मेंटेन करायची आहे आणि पुढे यश जे आहे, गोल जो आहे, सो दे कॅन अचीव देअर गोल विथ लेस टाइम. हा पाच का सुचला, कशामुळे सुचला, एक थोडक्यात मी 2 मिनिटात माझं मत व्यक्त करतो. 26 मार्च 2020 पासून आपण या पॅन्डेमिक मध्ये आपण बघतोय की बरेच लोक फ्रस्ट्रेट आहेत, बऱ्याच लोकांना तब्येतीचा प्रॉब्लेम झालाय, बरेच लोक एक्सपायर पण झाले. पण याच्यामध्ये ज्यावेळी मी 26 मार्चला स्वतःला विचार केला की या पॅन्डेमिक मधून मी स्वतःला कसं सावरू शकतो, या कोविड-19 मधून मी स्वतःला वाचू कसं शकतो, की जेणेकरून माझी बॉडी जर मी स्ट्रॉंग ठेवली, माझं माइंड जर मी स्ट्रॉंग ठेवलं तर इट डझंट मॅटर. तर मी यावेळी विचार करत मी लक्षात आले की मला काही टेक्निक सापडले की जे मी माझ्या आयुष्यामध्ये मी अप्लाय केली. ज्या टेक्निकचा वापर मला झाला, मी त्यावेळी विचार केला की ह्या टेक्निकचा वापर मी इतरांसाठी करू शकतो का. सो दॅट डे इट हॅज क्रिएटेड, म्हणजे 5th ऑफ एप्रिल आय स्टार्टेड टू थिंक ऑन दिस. आणि 5 एप्रिल पासून मी विचार करत गेलो आणि लिहित गेलो. मी तुम्हाला हॅशटॅग राईट काय आहे याचं मी सांगणार आहे की 5 एप्रिल पासून मी लिहायला चालू केलं आणि लिहित असताना बऱ्याच गोष्टी मला सुचल्या. त्याच्यानंतर मी ते करत गेलो. आज माझा 80वा दिवस आहे. हे 80व्या दिवशी सुद्धा मी आज पहाटे 4:30 वाजता माझ्या कामाची मी सुरुवात करतो. दिस इज 80th डे आय स्टार्टेड माय वर्क at least of 15 to 18 hours per day and I am working into that. सो याच्यामध्ये जे काही टेक्निक्स आहेत, जे काही टेक्निक्स मी सांगणार आहे ते टेक्निक्स मला अप्लाय केले आहेत. आणि मला अप्लाय केल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ, आय थिंक ग्रुपमध्ये व्हिडिओ पाठवलेला आहे मुलांचा, की ज्या मुलांच्यावरती हा कोर्स अप्लाय केला 5 दिवसाचा, त्या कोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये झालेले जे बदल आहेत ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी व्हिडिओ बघून, ज्यांनी कोणी बघितलं नसेल ते सुद्धा व्हिडिओ पुढे बघू शकतात. सर्वांना माझी विनंती आहे की दिवसभर तुम्ही कोणत्याही प्रकारचं इतर काही वाचन करू नका. कारण तुम्ही स्वतःला आतमध्ये डीप मध्ये बघायचा प्रयत्न करा. कारण दॅट इज गोइंग टू मेक यू हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी पर्सन. कारण आतापर्यंत आपण बघतो की आपण बाहेरच्या जगाला बघून आपल्याला स्वतःकडे बघतो. तर याच्यापेक्षा उलटी गोष्ट ज्यावेळी तुम्ही करायला सुरुवात कराल, की माझा इनर व्हॉइस काय सांगतो, मी कोण आहे, माझं म्हणणं काय आहे, मी कशासाठी या जगामध्ये जन्माला आलेलो आहे, माझं कर्तव्य काय, त्यावेळी ह्या गोष्टींचा विचार करत तुम्ही डीप
आतमध्ये स्वतःला विचार करा, स्वतःला बघायला लागाल ना, स्वतःला बघायला लागाल, त्याच वेळी तुमच्यातला तुमचा तू सापडेल, माझ्यातला मी सापडेल, आणि ज्यावेळी तुमच्यातला तू सापडेल, माझ्यातला मी सापडेल, खरोखर आणि खरोखर दॅट डे विल बी ग्रेट डे फॉर यू. आणि तो दिवस खरोखर तुमच्या आयुष्यामधला खूप खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट दिवस ठरणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःला ओळखायला ज्यावेळी आपण शिकतो, आणि खरोखर हाच प्लॅटफॉर्म जो आहे, हा प्लॅटफॉर्म स्वतःला ओळखायला शिकवतो, आणि खरोखर आपण या ज्या प्लॅटफॉर्म जे आहे ते आपण इतरांच्या गोष्टीसाठी ज्या आहेत त्या गोष्टी करायला आपण शिकतो. सो त्यामुळे मेक मी सोलोप्रेनर हा प्लॅटफॉर्म अतिशय 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 महत्वाचा आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये सुचल्यानंतर मला मी लिहित गेलो आणि आय गॉट द नेम मेक मी सोलोप्रेनियर, मेक मी सोलोप्रेनियर. यामध्ये माझ्या मित्रांना, माझ्या फ्रेंडना, ह्या युथना कसं चेंज करू शकतो, मी स्वतः चेंज झालो, इतरांना सुद्धा कसं चेंज करू शकतो, दॅट एक्झॅक्टली द प्लॅटफॉर्म इज गोइंग टू शोकेस यू. मेक मी सोलोप्रेनर. आता हा जो सोलोप्रेनर आहे, बऱ्याच वेळा लोकांच्या मध्ये कन्फ्युजन होतं, बऱ्याच माझ्या मित्रांच्या मध्ये कन्फ्युजन होतं की काय वाटतं, व्हॉट इज सोलोप्रेनर. लॉट मेनी पीपल हॅज आस्क्ड मी क्वेश्चन, मेक मी सोलोप्रेनर. मेक सोलोप्रेनर म्हणजे नेमकं काय, ते जर तुम्ही सांगायचा प्रयत्न केला तर आम्ही खूप बरं होईल. तर जगाच्या डिक्शनरीमध्ये सोलोप्रेनर हा शब्द मला वाटतं आतापासून ऍड केला जाईल. आणि सोलोप्रेनर जे लोक म्हणतात बिझनेसच्या ह्याच्यातून, की एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेट झाली आहे, एखादी व्यक्ती जॉब करते, त्याला काहीतरी नवीन करायचं आहे, आणि ही इज गोइंग टू स्टार्ट हिज ओन. तर त्या स्वतःचा तो बिझनेस, स्वतःचा जो ऍडमिनिस्ट्रेशन आहे, स्वतःचा बिझनेस आहे चालू करत असतो, दॅट इज बेसिकली अ सोलोप्रेनर. पण ह्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण काय सांगतो, मेक मी सोलोप्रेनर प्लॅटफॉर्म काय सांगतो की दिस प्लॅटफॉर्म इज फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअलिस्ट. प्रत्येक व्यक्तीसाठी हा प्लॅटफॉर्म आहे, कारण मानव हा प्लॅटफॉर्म इथं आपण डेव्हलप केलेला आहे फॉर एव्हरीबडी, फॉर एव्हरी वन. प्रत्येक युथसाठी, हा प्रत्येक भारतीय युथसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर हा मेक मी सोलोप्रेनर प्लॅटफॉर्म म्हणजे काय, इट इज गिव्हिंग यू स्किल्स. प्रत्येक गोष्टची स्किल वरती काम करते, जे स्किल आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अडॉप्ट केलेलं आहे, मी कोर्सद्वारे इतर मुलांच्या मध्ये अडॉप्ट केलं बघितलंय, आणि ते स्किल देण्यासाठी आज आपण येत आहोत. आणि दॅट्स वाय इट्स मेक मी सोलोप्रेनर. असे जे स्किल्स मी तुम्हाला देणार आहे, की जे स्किल्स तुम्ही 50 मिनिटाच्या वेळेमध्ये अचीव कराल, ग्रहण कराल, आणि तुमचं लाईफ इज गोइंग टू चेंज. व्हॉट आय एम सेइंग, skills that alter your life within 15 minutes. Skills that alter your life in 15 minutes. Skills that alter your life in 15 minutes. 50 minutes. That's the platform of Make Me Solopreneur. मी स्वतःला ओळखलं, स्वतःला ओळखून मी पुढे आलो, माझं मन ओळखलं, माझी बॉडी ओळखली, माझे विचार ओळखले, आणि हे ओळखून मी परत लिहिलं, आणि मी माझ्या मित्रांना काय देऊ शकतो, माझ्या फ्रेंडना काय देऊ शकतो, की जेणेकरून त्यांचंही लाईफ बदललं पाहिजे, असं मला बघायचं होतं. आणि खरोखर हा प्लॅटफॉर्म मी तयार करण्याचा प्रयत्न केला, आणि इट हॅज डेव्हलप्ड थ्रू माय इनसाइट. माझ्या स्वतःच्या विचारांनी, इतरांच्या प्रयत्नांनी, जगाच्या माझ्या गुरु, माझे जे काही सद्गुरू असतील, त्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा प्लॅटफॉर्म तयार झालाय. आणि दिस प्लॅटफॉर्म रिअली इज गोइंग टू हेल्प यू. खरोखर हा प्लॅटफॉर्म तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा बदल करणारा प्लॅटफॉर्म आहे. दॅट्स वाय वी आर सेइंग मेक मी सोलोप्रेनर. कोणासाठी हा प्लॅटफॉर्म, ज्या व्यक्तीला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, द पर्सन हू वॉन्ट टू मेक डिफरंट चेंजेस इन इनर व्हॉइस, द पर्सन हू वॉन्ट टू मेक डिफरंट इन हिज होल लाईफ, in positivity, making his mind to be healthy, making his body to be healthy. The person who want to achieve his goal within less predetermined time, that is the platform of Make Me Solopreneur. It's possible to all. ज्याला स्वतःला एंटरप्रेनर व्हायचं आहे, ज्याला टॉप लेवलचा ऑफिसर व्हायचा आहे, ज्याला एंटरप्रेनर व्हायचं आहे, एखाद्या कंपनीमध्ये जाऊन सीईओ, सीटीओ, सीआयओ, सीईओ या सर्व उच्च पदावरती जाऊन काम करायचं आहे, ते स्किल ज्यावेळी या आता अचीव करेल, definitely he is going to become that person what he was saying from his mind. आज आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, मी जे म्हणतोय ते घडत नाही. का घडत नाही? बिकॉज ऑफ यू. तुझ्यामुळं, तुमच्यामुळं, माझ्यामुळे हे घडत नाही. बिकॉज मला आतून बघितलेलं नाही बाळांनो, मला आतमध्ये बघितलं नाही मित्रांनो, माझ्यामधली शक्ती मी बघितलेली नाही. आणि ही शक्ती ज्यावेळी तुम्ही जागृत करायला जाल ना, 3 वर्षाचा गोल, 2 वर्षाचा गोल, डेफिनेटली 1 वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षामध्ये तुम्ही अचीव करायची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सो दॅट इज द प्लॅटफॉर्म ऑफ मेक मी सोलोप्रेनर. आता आपण म्हणतो की माझ्यामध्ये काय स्किल्स आहेत, आपण स्वतःला
फ्रस्ट्रेटेड दाखवतो, आपण स्वतःला चुकीचा विचार करून आपण स्वतःला डॉमिनेट करतो, जगाकडे बघतो की मला ते व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, मला शाहरुख खान व्हायचं आहे, मला हर्षल व्हायचं आहे, मला बिल गेट व्हायचं आहे, मला स्टीव्ह जॉब व्हायचं आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, दुसऱ्यांना कॉपी करण्यामध्ये तुम्ही कधीही स्वतःला कॉपी करू शकत नाही. स्वतःला कॉपी करायला शिका, स्वतःमध्ये एवढी पॉवर आहे ती जाणायला शिका, आणि खरोखर हा प्लॅटफॉर्म बघून तुम्ही गॅरंटेड तुम्हाला मी सांगतो की यू विल बी वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. आज मी आहेच, आज तुम्ही आहातच. मला सांगा, माझ्यासारखा मी दुसरा आहे का या जगामध्ये? माझ्यासारखा मी दुसरा जगामध्ये नाहीये. दॅट इज गोइंग टू शोकेस यू युअर इनर वॉइस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःला ओळखायला जेव्हा मी शिकतो ना, माझा प्रत्येक क्षण, माझा प्रत्येक दिवस, माझी प्रत्येक महिने, माझे प्रत्येक वर्ष आनंदात जाणार, याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. कारण स्किल्स दॅट अल्टर युअर लाईफ इन जस्ट 50 minutes. दॅट इज द प्लॅटफॉर्म ऑफ मेक मी सोलोप्रेनर. We'll go for next. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लक्षात आलं की मेक मी सोलोप्रेनर म्हणजे नेमका हा प्लॅटफॉर्म काय करतो. बिकॉज इट इज युजफुल टू ऑल माय फ्रेंड्स, इट्स युजफुल टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. मेक मी सोलोप्रेनर याच्याविषयी तुम्हाला जर डिटेल बघायचे असेल, तुम्हाला फ्रेंडना रेफर करायचं असेल, तर ह्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन पुढे बोलू शकता, सांगू शकता इतरांना. मला ही स्लाइड मला प्रचंड आवडली. ही स्लाइड मला तुम्हालाही प्रचंड आवडेल. कारण मी तुम्हाला सांगितलं, मेक मी सोलोप्रेनर हा प्लॅटफॉर्म हा वेगळा आहे, स्वतःला जाणण्याचा प्लॅटफॉर्म आहे. यू कॅन अंडरस्टँड युअर सेल्फ विथ युअर डीपर माइंड, विथ युअर डीपर माइंड अँड विथ युअर डीपर माइंड. दॅट्स द प्लॅटफॉर्म ऑफ शोकेसिंग युअर सेल्फ. अरे तुला व्हॅल्यू प्रचंड आहे. आज तू स्वतःला डॉमिनेट करतोयस, तू स्वतःला कमी लेखतोयस, असं लेखू नकोस माझ्या मित्रा. तुझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, तुझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. मला आज ते दाखवून द्यायचं आहे. आज या 5 दिवसाच्या कोर्स मध्ये तुमचं लाईफ चेंज करणार आहे. पुढं आफ्टर दिस कोर्स आय एम गिव्हिंग माय व्हिडिओ, वी आर गिव्हिंग आवर व्हिडिओज दॅट इज गोइंग टू हेल्प यू फॉर नेक्स्ट 30 days. पुढचे 30 दिवस, या 5 दिवसानंतर पुढचे 30 दिवस तुमच्यासाठी अतिशय 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 महत्वाचे आहेत. कारण या 30 दिवसामध्ये तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये तुमच्या बदल होणार आहे, प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक थॉट मध्ये, प्रत्येक विचारामध्ये बदल होणार आहे. आणि तो बदल कसा घडवायचा हे सांगण्यासाठी आज मी इथं आहे. मित्रांनो, खरंतर तुम्ही ग्रेट आहात. कारण अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळणं हे पुण्य असल्याशिवाय मिळू शकत नाही, याचं मी तुम्हाला ठाम गॅरंटी देऊ शकतो. कारण हा जो प्लॅटफॉर्म डेव्हलप केलाय हा सूर्यकांतचा प्लॅटफॉर्म नाही. दिस इज द इनसाइड. I am the media working for all the youth, working for all my friends, working for India, working for the world, and from the universe. This platform has developed. It's not the platform of Suryakant. The platform which has been developed through my insight. मी निमित्त मात्र आहे. हा प्लॅटफॉर्म तुमचा आहे मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म इतरांचा आहे मित्रांनो. हा प्लॅटफॉर्म आपण इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे एकत्र कार्य करणार आहोत. Let's go, let's work together to make our youth to be sustainable in his whole life. आपला youth हा कम्प्लीट बदलला पाहिजे. आज आपण बघितलं तर आपल्या भारताची लोकसंख्या अराउंड 133 करोड आहे, पण 60 ते 70% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे. 35 वर्षाच्या आतली आहे. आज 60 ते 70 करोड youth जो 35 वर्षाच्या आतला आहे, त्याला जर बदलायचा प्रयत्न केला, डेफिनेटली आपला भारत बदलणार आहे. पूर्वी आपण बघितलं आपला भारत देश सोने की चिडिया, अरे आपण नुसतं ऐकतो, म्हणतो, बोलतो सोने की चिडिया. मग आज काय झालंय? आज आपण फ्रस्ट्रेटेड आहोत, आपण नाराज आहोत. कुणावरती? स्वतःवरती. असं होऊ नका मित्रांनो. स्वतःला ओळखायला शिका. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम सेइंग टू यू, व्हाय गोल अचिव्हर्स लव्ह सूर्यकांत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याला गोल अचीव्ह करायचा आहे, जो गोल अचीव्ह करतो तो सूर्यकांतवरती प्रेम करणार. कारण सूर्यकांत काय करणार आहे, त्याच्यातला तो, माझ्यातला मी त्याला ओळखून देणार आहे.
आणि डेली प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला लक्षात येईल की माझ्यातला मी ज्यावेळी जाण्याचा प्रयत्न करेल, तुझ्यातला तू जाण्याचा ज्यावेळी प्रयत्न करशील, तू इतरांना जाण्याचा प्रयत्न करू नको, स्वतःला जाण्याचा प्रयत्न कर. ज्यावेळी मी स्वतःला जाणवायचा प्रयत्न करेन, इफ आय वॉन्ट टू अंडरस्टँड माय सेल्फ, द पीपल अराउंड यू आर गोइंग टू अंडरस्टँड यू ऑटोमॅटिकली. द पीपल अराउंड यू आर गोइंग टू अंडरस्टँड यू ऑटोमॅटिकली. स्वतःला जाणायचा प्रयत्न करा. स्वतःला जाणून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शेजारचे, तुमच्या सराउंडिंग मधले जे लोक आहेत ते ऑटोमॅटिकली तुम्हाला अंडरस्टँड करतील, तुम्हाला समजून घेतील. आपण आज उलट विचार करतोय. वडील म्हणतोय मुलगा सुधारायला पाहिजे, मुलगा म्हणतोय बाप चेंज व्हायला, बाबा चेंज व्हायला पाहिजे. असं का? बाबालाही वाटलं पाहिजे मला स्वतःला चेंज व्हायचं आहे. मला स्वतःला बघितल्यानंतर, माझ्या मुलाने मला स्वतःला बघितल्यानंतर असं फील झालं पाहिजे, यार बाबा इज माय आयडॉल, माझा बाप हाच माझा आयडॉल आहे, असं फील झालं पाहिजे. आणि तशा प्रकारे प्रत्येक वडिलांनी वागायला पाहिजे. वागायला पाहिजे. काय वागायचं? वागणीमध्ये काय? इट्स नॉट टू मच टफ. खूप अवघड नाही. त्या प्लॅटफॉर्म मध्ये जे काही स्किल्स आम्ही देणार आहेत ते स्किल तुम्ही अवलंब करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली बाबा हे बाबासारखे वागतील, मुलं ही मुलासारखे वागतील. दुसऱ्यांना चेंज करायचा तुम्ही प्रयत्न करू नका, पहिलं स्वतःला चेंज करा. एखाद्या ह्याच्यामध्ये अशी गोष्ट पाहिजे, माझा मुलगा 5 वाजता उठायला पाहिजे, मी उठतो का? मी जर उठत नसेल तर त्याला सांगायचा माझा हक्कही नाही. मी जर उठत नसेल त्याला सांगायला माझा हक्कही नाही. मुलाला वाटत असेल बाबांनी माझ्यासाठी काम करावं, बाबांना वाटत असेल, मुलांनी, आईला वाटत असेल मुलांना माझ्यासाठी काम करावं. असं न करता स्वतःमध्ये बदल करायचा ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी प्रत्येक मुलगा आपल्या वडिलांना म्हणेल बाबा इज माय आयडॉल, बाबा इज माय आयडॉल, ही विल बी माय आयडॉल फॉर एव्हर, फॉर एव्हर, फॉर एव्हर. त्यामुळं सांगायचा उद्देश काय की आपण आज हे वेगवेगळ्या विचारांचं, निगेटिव्ह विचारांचं, फ्रस्ट्रेटेड विचारांचं जे जाळं माझ्यापुरती मी तयार केलेलं आहे, एक जाळं मला तोडून टाकायचं आहे. एक क्वेश्चन्स, का मी हे प्रश्न माझ्यासमोर ठेवतो? मी एवढा ग्रेट पर्सन आहे, मी एवढा मोठा व्यक्ती आहे, एवढं असताना सुद्धा मी माझ्या शरीराभोवती, माझ्या पूर्ण एरियामध्ये असं प्रश्नांचं वलय का तयार करतो? मी का फ्रस्ट्रेटेड आहे? नाही नाही नाही. आज तुम्ही स्वतःला जाणायला ज्यावेळी शिकाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आय एम नॉट अ फ्रस्ट्रेटेड माइंड, आय एम अ पर्सन विथ हॅपीएस्ट माइंड. मी एक असा व्यक्ती आहे की माझं मन शांत शांत. आणि ज्यावेळी तुमचं मन शांत होईल त्यामुळे हे प्रश्न असे एक 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 कसे निघून जातील तुमचं तुम्हालाही कळणार नाही. या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे मेक मी सोलोप्रेनर. मेक मी सोलोप्रेनर. इथं सूर्यकांतला डुप्लिकेट करायचं नाही, तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे. डोंट मेक मी ऍज अन आयडॉल. You try to understand what we have developed, what I have developed, the platform. You try to understand the platform. You try to imagine the platform. हा प्लॅटफॉर्म जाणून घ्यायचा प्रयत्न करा. खरोखर तुम्हाला मी सांगतो की तुमच्या आयुष्यातले सर्व प्रश्न जे तिथं निर्माण झाले आहेत सर्व गळून पडतील. आणि वन ऑफ द डे, एक दिवस तुम्हाला असं जाणवेल की आय एम द ग्रेट मॅन विथ ग्रेट एनर्जी, विथ ग्रेट माइंड, with great goal. I am going to achieve the goal in less time. माझा जो गोल आहे, माझा जे ध्येय आहे, मी कमीत कमी वेळेमध्ये कसं अचीव करतो, तुमचं माइंड तुम्हाला सांगेल, तुमचं मन तुम्हाला सांगेल. आणि डेफिनेटली यू आर गोइंग टू बिकम अ मोस्ट सक्सेसफुल पर्सन. यू आर गोइंग टू बिकम अ मोस्ट सक्सेसफुल पर्सन विथ हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी. Healthy mind, healthy body. That is the platform which is going to showcase your inner voice. तुमच्या आतला आवाज मला बघायचा आहे, तुमच्या आतला आवाज मला ऐकायचा आहे. तो काय म्हणतो? अरे तू ग्रेट आहेस, ऑलरेडी ग्रेट होतास, जन्मलास त्यावेळी तुला काही प्रॉब्लेम नव्हते, आता का प्रॉब्लेम निर्माण झाले? का म्हणतोस माझ्या समोर भरपूर प्रॉब्लेम आहेत? प्रॉब्लेम काही नाहीत. जे काय क्रिएट केलंय, जे काय दिसतंय ते माझ्यामुळे आहे. मित्रांनो, कुणालाही दोष द्यायला जाऊ नका. तुमच्यामुळे एखादी गोष्ट प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल इतरांना तर मनाने सांगा, मित्रा खरोखर मला माफ कर, मी तुला ओळखायला चुकलो असं म्हणा. आता ह्या क्षणाला तुमचं मन म्हणेल
हलकं होईल, तुमचं मन म्हणेल मी हलकं झालोय. आय एम अ पर्सन विथ ग्रेट माइंड, काम माइंड, शांत वाटू. त्यामुळे हा जो प्लॅटफॉर्म आहे तुमच्यातला तू, वाय, व्हॉट आणि हाऊ, का, कसं, मी कसा ग्रेट होऊ शकतो, मी कुठल्या टेक्निक्स मी ग्रेट होऊ शकतो, मी कसा सक्सेस होऊ शकतो, ह्या गोष्टी शिकवणारा हा प्लॅटफॉर्म आहे. आर यू इन 95% और इन 5% कॅटेगरी? आज आपण म्हणतो स्किल्स आर इम्पॉर्टंट दॅन जॉब, युअर स्किल्स आर इम्पॉर्टंट दॅन द जॉब. आपण बघतो की माझ्याकडे असे स्किल्स जर आले तर मी 10 कामं करू शकतो. माझ्यासाठी अशी लोक माझ्या समोर येतील, माझी कामं करायला मदत करतील. ज्यावेळी मीच म्हणेन मला मदतीला कोण नाही, कोणीही येणार नाही, गॅरंटेड लिहून देतो. माझ्या मदतीला कोणी नाही, कोणीही येणार नाही. माझ्या मदतीला हे जग आहे, 720 करोड जनता आहे, 133 कोटी जनता आहे माझ्याबरोबर. असं ज्यावेळी तुम्ही फील कराल ना, त्यावेळी प्रत्येक पेशी तुमची पूर्ण चार्ज होईल. अरे आज 133 करोड जनता आपल्या बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीबरोबर ही जनता आहे. त्या जनतेचा उपयोग करून घेऊ शकतो, ह्या जनतेसाठी मदत करू शकतो, त्यांचंही लाईफ घडवू शकतो. दॅट इज द स्किल. दॅट्स व्हाय आय एम सेइंग 95% आर स्किल्स अँड 5% आर वर्केबल जॉब. 5% आज आपण विचार करतोय, मी जे अभ्यास करतोय, मी जे ज्ञान ग्रहण करतोय, मला जे वाटतंय, मी जे करतोय, 100% आहे, 100% आहे, 100% आहे. इट्स नॉट लाईक दॅट. इफ यू ट्राय टू अचीव द स्किल्स, यू विल फील. तुमचा अभ्यास सुद्धा तुम्हाला वाटेल, अरे हा अभ्यास 5% आहे माझ्यासाठी, अरे हे काम 5% आहे माझ्यासाठी. आज आपण आपल्या समोर ही जे प्रश्नांची वलय तयार केलीत ना, दॅट्स वाय वी आर इन 95%. 95% म्हणजे आज बघितलं तर 100 मधले 5 लोक सक्सेस होत आहेत. आज आपण जगामध्ये बघितलं 100 मधले 5 लोक सक्सेस होत आहेत, त्यांचा प्लॅटफॉर्म डेव्हलप करतायत. वाय 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 वाय? त्या 100 मधल्या प्रत्येक 5 व्यक्तीनं स्वतःला जाणलेलं आहे. दे डोंट हॅव डुप्लिकेटेड द अदर. मी काय म्हणतोय, मला शाहरुख खान सारखं व्हायचंय. फुलिश. असं व्हायचा प्रयत्न करू नका. स्वतःला समजायचा प्रयत्न करा. स्वतःला समजायचा प्रयत्न करा. ज्यावेळी स्वतःला समजायचा प्रयत्न कराल ना, त्यावेळी आतला व्हाईट तुम्हाला सांगेल, यू आर युनिक इन दिस वर्ल्ड. यू आर युनिक इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, त्यामुळे मी ग्रेट आहे. ज्यावेळी या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न कराल, तुम्ही डेफिनेटली यू विल स्टार्टिंग द जर्नी ऑफ 5% कॅटेगरी. 100 मधल्या 5% लोकांमध्ये तुम्ही जायचा प्रयत्न करणार आहात. आणि आतापासून तुम्ही सुरुवात केलंय. ज्यावेळी हा प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन केला, त्याच वेळी तुम्हाला सांगू शकतो की 100 मधला 5% मी व्यक्ती आहे, 100 मधला 5वा मी आहे, जो सक्सेसफुल होणार आहे, जो टार्गेट अचीव करणार आहे, जो गोल अचीव करणार आहे. दॅट इज 5%. म्हणजे काय की जे स्किल्स इथे शिकवले जाणार आहेत, तुम्ही स्किल तुम्ही अचीव करायचा प्रयत्न कराल, त्यावेळी प्रत्येक 100 मधल्या 5% मध्ये तुम्ही असाल. 5% मी तुम्हाला सांगू इच्छितो. वाय पीपल फेल इन लाईफ अँड कंटिन्यू टू फेल. बऱ्याच वेळा माझ्याही लाईफ मध्ये असं झालं होतं की मी 2001 पासून 2004 पर्यंत माझ्या व्यवसायामध्ये मी आलो. त्याच्यानंतर तो व्यवसाय पुढे कंटिन्यू केला. 2011-12 पर्यंत मी सक्सेसफुल होतो. 1 करोड टर्नओव्हर पर्यंत माझी कंपनी पोहोचवायचा प्रयत्न केला होता. आणि एक्झॅक्टली इट वॉज हॅपन्ड. आणि 2011 साली समथिंग हॅज बीन चेंज इन माय लाईफ. Even if I was waking up early in the morning, even if I was having the goal, but I could not able to write my goal. That's why I understood that I failed because of me. It's not the people, it's not the friend, it's not my relation, it's not my relatives. माझ्या कोणत्याही रिलेटिव्हमुळं, माझ्या कोणत्याही मित्रांमुळं, माझ्या कोणत्याही व्यक्तींमुळं मी फेल गेलो नाही. तर फेल गेलोय हे केवळ मी माझ्यामुळे. मी स्वतःला ब्लेम करायचा प्रयत्न केला. खरोखर माझा इनर व्हॉइस म्हटला, नाही ते झालंच ना, चल उठ, परत दुसरं कार्य करायचं आहे. त्या दिवसापासून मी कार्याला सुरुवात केली. आज मी तुमच्या समोर आहे, सक्सेसफुल म्हणून आहे. म्हणजे काय की एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये इफ यू आर गेटिंग द सक्सेस, यू आर गेटिंग कंटिन्युअस सक्सेस फॉर सम इयर्स. आपण काही वर्ष, काही दिवस सक्सेस फील करतो आणि गोल आज लिहितो आणि फेल झाल्यानंतर बघतो
गोल आज लिहितो आणि फेल झाल्यानंतर बघतो इज नॉट अ राईट स्टेप टू अचीव द सक्सेस. ही काय राईट डायरेक्शन नाही आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस अचीव करण्याची. सांगायचा उद्देश हाच की 2-3 वर्ष सक्सेस होतो, परत फेल्युअर होतो, परत सक्सेस होतो, परत फेल्युअर होतो, परत सक्सेस होतो, परत फेल्युअर होतो, परत सक्सेस होतो, परत फेल्युअर होतो. कशामुळं? तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तुम्ही इतरांच्यावरती विश्वास ठेवता. स्वतःवर ज्यावेळी विश्वास ठेवायला प्रयत्न कराल ना, त्यावेळी इतरांचा विश्वास ऑटोमॅटिकली काहीही न सांगता तुम्ही अचीव करू शकताय. दॅट्स वाय मला जर सक्सेस व्हायचं आहे तर मला कंटिन्युअस सक्सेस व्हायचं, माझ्या लाईफमध्ये मला कंटिन्युअस सक्सेस व्हायचं आहे. मला फेल व्हायचं नाही. फेल व्हायचं नाही म्हणजे फेल व्हायचं नाही कसं? मी तुम्हाला फेलच्या 2 गोष्टी सांगणार आहे. फॉल फॉरवर्ड इन माइंडसेट, फॉल बॅकवर्ड इन माइंडसेट. आता त्याच्यामध्ये एक मी थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल देतो की फॉल बॅकवर्ड इन माइंडसेट म्हणजे काय. आपण काय करतो की माझ्या आयुष्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, माझ्या आयुष्यामध्ये काय फेल्युअर आलेले आहेत, माझ्या आयुष्यामध्ये मी कुठं फेल झालोय, हे सर्व जाऊन पाठीमागच्या दिवसामध्ये म्हणजे मागच्या हिस्ट्रीमध्ये भूतकाळामध्ये जाऊन तो विचार करतो की मी फेल झालोय, मी फेल झालोय, मी फेल झालोय, मी फेल झालोय. आणि विचार करतो काय, भूतकाळामध्ये जातो आणि विचार करतो मी फेल झालोय, मला नैराश्य आलंय, माझं आयुष्य फेल्युअर कडे गेलंय का? तो दुसऱ्यांना दोष द्यायचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांना दोष द्यायचा प्रयत्न करतो. असं करू नका मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही म्हणाल माझ्या वडिलांमुळे माझं फेल्युअर आलंय, त्या मित्रांमुळे, ह्या मित्रामुळे, ह्या भावामुळे, ह्याच्यामुळे फेल्युअर आलंय, असं प्लीज 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 तुम्ही म्हणू नका. असं म्हणा की माझ्यामुळं फेल्युअर आलं आणि खरोखर तुमच्यामुळे ते फेल्युअर असते. ज्यावेळी तुमच्यामुळे ते फेल्युअर आले असं तुम्ही म्हणाल ना, त्याच दिवशी तुम्ही 50% सक्सेसफुल झाला असाल आणि फक्त पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला 50% अचिव्हमेंट करायचे आहे. त्यामुळे मला सांगितलं फॉल बॅकवर्ड इन माइंडसेट कधीही ठेवू नका. मागच्या इतिहासामध्ये जाऊन तुम्ही जर दुसऱ्याला दोष देत असाल, तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करत असाल, तुम्ही कधीही सक्सेसफुल होऊ शकणार नाही. प्लीज असं करू नका. तुम्ही म्हणा माझ्यामुळे फेल झालाय, मी इतरांना कन्व्हिन्स करू शकलो नाही, आज ते मला दोष का देत आहेत, कारण मी त्यांना सांगू शकलो नाही की फेल्युअर माझ्यामुळे आहे, सांगू शकलो नाही फेल्युअर माझ्यामुळे आहे, सांगू शकलो नाही फेल्युअर माझ्यामुळे आहे, हे फेल्युअर तुझ्यामुळे आहे. आज जी लोक बोलतायत तुझ्यामुळे बोलतात, आज जी लोक तुला ओरडतायत तुझ्यामुळे ओरडतायत. या सर्व गोष्टींचा विचार करा आणि खरोखर तुम्हाला सांगतो की पाठीमागच्या इतिहासामधून तुम्ही धडे घ्यायला शिका. पाठीमागच्या इतिहासामधून धडे घ्यायला शिका. कुठं मी फेल झालो, का फेल झालो, अंडरस्टँड व्हाय व्हॉट हाऊ, अंडरस्टँड व्हाय व्हॉट हाऊ, का फेल्युअर झालो. इतरांना दोष द्यायचा कधीही प्रयत्न करू नका. दॅट इज द माइंडसेट ऑफ फॉल बॅकवर्ड, फॉल बॅकवर्ड आणि फॉल फॉरवर्ड. आता इथं आलाय तर विषय मी तुम्हाला सांगतो. फॉल फॉरवर्ड माइंडसेट म्हणजे काय की पाठीमागच्या इतिहासामध्ये, पाठीमागे जिथे जर माझे फेल्युअर झाले, पाठीमागे जिथे जर मी सक्सेस झालोय, त्या सक्सेस आणि फेल्युअरला घेऊन पुढे परत नवीन उमेदीनं वाटचाल करून जो सक्सेस कडे जातो, दॅट इज अ फॉल फॉरवर्ड माइंडसेट. कितीही फेल्युअर होऊ दे मित्रांनो, अरे आज 133 कोटी जनता आपल्या बरोबर आहे, का घाबरायचं आहे? 133 ज्यावेळी तुम्ही स्वतःला अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा, यू ट्राय टू अंडरस्टँड युअर सेल्फ, डेफिनेटली डेफिनेटली the world is going to change for you, the world is going to change for you. मग का फ्रस्ट्रेटेड आहोत आपण, का फ्रस्ट्रेटेड आहोत, माझं माइंड का फ्रस्ट्रेटेड आहे? बिकॉज ऑफ मी. हा माझा आतला आवाज मी आयुष्यात कधी ऐकलाच नाही. मी जगाचा आवाज ऐकतो आणि जगाचा आवाज ऐकून मला वाटतं की तो माझा आवाज व्हायला पाहिजे, तो माझा आवाज व्हायला पाहिजे, ती माझी पर्सनॅलिटी व्हायला पाहिजे. मित्रांनो, स्टीव्ह जॉब, बिल गेट्स हे 5% मध्ये होते. त्यांनी स्वतःला ओळखलं होतं आणि त्यांनी स्वतःसाठी तो प्लॅटफॉर्म तयार केला होता. आज तुम्ही स्वतःला ओळखा, तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करा, जसा हा मेक मी सोल्युशन प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी केलेला आहे. प्रत्येक माणसामध्ये ही शक्ती आहे. फॉल फॉरवर्ड इन माइंड म्हणजे काय, ज्यावेळी तुमच्या यशाच्या ह्याच्यामध्ये फेल्युअर येणार, यशाच्या ह्याच्यामध्ये अपयश येणार, गॅरंटी सांगतो अपयश येणार, आणि ते घेऊन ज्यावेळी तुम्ही पुढे जाता, त्यावेळी तुमचं जे काय यश आहे, तुमचं जे काय ध्येय आहे, लवकरात लवकर तुम्ही अचीव्ह करू शकता. दॅट इज फॉल बॅकवर्ड इन माइंड अँड फॉल फॉरवर्ड इन माइंड. पाठीमागच्या इतिहासामध्ये राहायचा प्रयत्न करू नका मित्रांनो. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, डोंट गो इन द बॅकवर्ड पाथ. जावा, पण तिथं अंडरस्टँड करा की मी कुठे चुकले. जावा, अंडरस्टँड करा की मी कुठे सक्सेस मिळवलंय, ते सक्सेसला घ्या, त्या सक्सेसला रिप्लेस करा तुमच्याकडे आणि स्वतःला ग्रेट समजा. डेफिनेटली यू आर गोइंग टू बिकम अ कंटिन्युअस सक्सेसफुल पर्सन. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये परत फेल्युअर येतील, तुम्हाला जागे करतील, परत परत सक्सेस कडे येतील, पण इट नॉट बी अ फेल्युअर ऑफ परफॉर्मन्स. जे समजा की मला फेल्युअर आले, कशामुळे आले, माझ्यामुळे. सो वन पर्सन इज गोइंग टू रेज
Mr. Anil, if you want to talk something, can you talk? ठीक है, okay. Thank you. Why people fail in life and continue to fail? Because of me. Because of me. I couldn't understand myself. I couldn't understand my mind. बऱ्याच वेळा असं होतं की कुठलंही चांगलं वाईट काय वाईट विचार जेव्हा आपल्यामध्ये येतो, वाईट विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो, वाईट ऍक्शन करताना आपल्या मनामध्ये येतो, तेव्हा आतला एक वाईस आतला